आता बातमी आहे कर्नाटकची, कारण कर्नाटकचं सरकार गडगडणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू झाली आहे आणि त्यातच दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानं कुमारस्वामी सरकारवर टांगती तलवार आहे. आता भाजपकडूनच सरकार पडणार असल्याचं चर्चा रंगतेय. कर्नाटकात पुन्हा कमळ फुलणार, 2 दिवसात पडणार कर्नाटक सरकार. भाजपच्या गोटात नक्की काय शिस्त आहे? मला असं वाटतं की सर्वाधिक प्रमुख पार्टी म्हणून कर्नाटकमध्ये आम्हाला मॅन्डेट मिळाला होता आणि त्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहे. निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या काही कालखंडामध्ये, काही दिवसामध्ये तो निर्णय अपेक्षित आहे. कर्नाटकातलं काँग्रेस जेडीएसचं सरकार पडणार असं आता भाजपचे नेतेच उघडपणे म्हणायला लागलेत. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकी नाटकाची रंगीत तालीम जोरात सुरू आहे. या नाट्यातला नवा अंक म्हणजे मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत एच नागेश आणि आर शंकर हे 2 अपक्ष आमदार सत्तेतून बाहेर पडलेत. संक्रांति के दिन में बदलावन चाहिए सरकार में, ये अच्छा तरफ से सरकार होना चाहिए, इसलिए मैं क्या सपोर्ट किया, वो सपोर्ट को मैं विड्रॉ कर रहे आज. इकडे बंगळुरूपासून 1000 किलोमीटर दूर मुंबईतल्या रेनिसॉन्स हॉटेलमध्ये काँग्रेसचे 3 आमदार गेल्या 2 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. कुमारस्वामी सरकारच्या पायाखालची वाळू सरकारला लागली असली तरी त्यांना मात्र सरकारला कोणताच धोका नसल्याचा जेडीएस आणि काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास आहे. 2 MLAs, independent MLAs, withdraw the support. What will be the numbers? I am totally relaxed. I know what is my strength. ये गवर्नमेंट मजबूत है, आप फिक्र करने की जरूरत नहीं. वो लोग लाख कोशिश करने दो, हमारे पास भी उनके लोग आने वाले हैं और मैं यही इंतजार कर रहा हूँ कि वो क्या करे. कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 9 आमदारांची गरज आहे. इतके आमदार गळाला लावण्यात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी होणार का? कुमारस्वामी सरकार वाचवण्यात यश मिळणार का? याचं उत्तर भाजप नेत्यांच्या दाव्यानुसार येत्या काही दिवसातच मिळेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यातले आत्ताचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, ऑपरेशन लोटस सक्सेसफुल होणार का? त्या दृष्टीने काही पावलं उचलली जात आहेत कर्नाटकातल्या आत्ताच्या घडामोडी? खास करून जर बघितलं आपण तर मुंबईमध्ये साधारणतः बी नागेंद्र, रमेश झाकीहोली, गणेश, उमेश जाधव, महेश कुंकतवली आणि प्रताप गौडा पाटील हे काँग्रेसचे आमदार मुंबईत असल्याची सध्याची चर्चा आहे. आणि हे 6ही आमदार जे अपक्ष आमदार जिथे थांबलेले आहेत त्याच हॉटेलमध्ये थांबलेले अशी माहिती आहे. सोबतच काँग्रेसचे अतिरिक्त अजून 3 आमदार हे मुंबईत येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आनंद सिंह, नागेंद्र आणि कंपली गणेश हे जे 3 आमदार आहे हे मुंबईत येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्याचमुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सकाळी 10 वाजता एक अत्यंत महत्त्वाची बैठक काँग्रेसच्या नेत्यांसोबत बोलवली आहे. आणि त्यानंतर या संदर्भात जर बघितलं आपण तर कशी राजकीय घडामोडी होईल आणि त्यानंतर कशा पद्धतीनं आपलं सरकार वाचवण्यासाठी कुमारस्वामी कशा प्रकारे प्रयत्न करतात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कसे प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण महत्त्वाचं गेल्या 3 ते 4 दिवसापासून ज्या पद्धतीनं ऑपरेशन लोटस सुरू आहे आणि खास करून मुंबई असो किंवा दिल्ली, मुंबईमध्ये सर्व भाजपचे खासदारांना एका हरियाणातील गुडगावमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तिथे सर्व त्यांचे सगळे नेते, ज्येष्ठ नेते तिथेच आहे. मुंबईमध्ये जर बघितलं तर त्या हॉटेल रेडिसन हॉटेलमध्ये तिथे 6 आमदार, अतिरिक्त 2 आमदार आणि 3 आमदार म्हणजे साधारणतः 9 आमदार इथे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि 10 ते 12 जे आमदार आहेत ते सरकार स्थापनेसाठी कर्नाटकाला आवश्यक आहे, भाजपसाठी आवश्यक आहे. अशा सगळ्या घडामोडी होत आहे. पण जोपर्यंत औपचारिकपणे भारतीय जनता पक्ष पुढे येत नाही, सत्ता स्थापनेचा दावा करत नाही, तोपर्यंत यावर या सर्व चर्चाच असेल. कारण की सत्ता स्थापनेचा दावा केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला कर्नाटकात सरकार स्थापन कठीण आहे. आणि अजूनही भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करत नाही. त्यामुळे अजूनही कुठेतरी चिंता आहे भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये. हेच सध्याचं चित्र आहे. धन्यवाद प्रशांत. या सगळ्या अपडेटबद्दल. आपण बघतोय कर्नाटकमध्ये खऱ्या अर्थानं सत्तेचं राजकारण पुन्हा एकदा सुरू झालेलं आपण बघतोय. ऑपरेशन लोटससाठी पुन्हा एकदा भाजप सक्रिय होताना आपल्याला दिसते आहे.